नमस्कार, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहत आहात लोकमत. मी आपल्यासोबत सुरभी शिरपूरकर. नागपूरची ओळख शांतप्रिय शहर म्हणून अशी होती. संपूर्ण जगभरात नागपूर एक पॉझिटिव्ह शहर म्हणून उभरायचं. मात्र आज हेच शहर, हेच नागपूर लेलं आहे. घराबाहेर पडायला लोक घाबरत आहेत आणि जागोजागी 144 ही धारा लागू करण्यात आलेली आहे आणि घराच्या आत राहण्याचं आवाहन जे आहे पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सध्या माझ्यासोबत काही चिमुकले आहेत जे खरं तर ज्यांच्या बाल मनावर एक उत्तम संस्कार व्हायला पाहिजेत, त्याच बाल मनावरती आज एक आघात झालेला आहे. कारण हे सगळे विटनेस आहेत त्या घटनेचे, ज्या घटनेबद्दल कदाचितच कोणी विचार केला असेल. इथे काही चिमुकले आहेत, तुम्ही बघू शकता. गाड्या संपूर्ण या परिसरातल्या म्हणजे तोडफोड झालेली आहे. अक्षरशः गाड्यांना जाळण्यात आलेलं आहे, तोडण्यात आलेलं आहे. मोठ्या संख्येने हा मॉब या परिसरामध्ये आलेला होता. जुना हिस्लॉप कॉलेजचा हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये जे काही घडलेलं आहे ते अतिशय भीषण आणि भयान असं होतं. काय सांगणार आहेस? काय बघितलं? किती लोक होते? नेमकं काय घडलं? 100 पेक्षा जास्तच होते ते लोक आणि खूप म्हणजे धावत होते, दंडे घेऊन लोकांना मारत होते आणि हिंदू लोकांवर तर खूप जास्तच अत्याचार करण्यात आलाय. किती लोक होते जवळपास? आमच्या जो एरियात मी जितके पाहिले ते 150 ते 200 लोक होते. आणि मग अशी तू बोलताना मला सांगत होतीस की त्यांचं वय पण कमी आहे असं तुला वाटलेलं. साधारण काय वयातले लोक असतील? ते असतील म्हणजे 16 ते 17 वर्षाची पोरं होते आणि आमच्या गाडीवर मी जो व्हिडिओ पाहिला तर त्या पोराने म्हणजे तो माझाच एवढा असेल आणि तो चढून फोडून राहिलाय. काय पहिले दंडा मारण्यात आला, मग त्याच्यावर चढून त्याला फोडण्यात आलाय. काय सांगणार आहेस तू? ट्युशन मधनं घरी येत होतीस त्यावेळी आणि अचानक तो मॉब बघितला, घाबरली असणार. कशी ती सिच्युएशन होती? तो पूर्ण ऍक्च्युली खौफनाकच माहोल होता, थोडा टेन्स माहोल होता. कारण पूर्ण जागेवर त्यांचेच लोक आहे, पूर्ण लाईट्स टीम आहे आणि तेच लोक, त्यांची नारेबाजी कंटिन्यू आणि शिव्या सुरू आहे. त्यांच्या लहान लहान पोरं होते, त्यांच्यात आमच्यापेक्षा लहान वयाचे पोरं होते जे दगडफेक करतात आहे, शिव्यागाळी करतात आहे. ते एक टेन्स माहोल होता की इतके लहान असून या लोकांना हे शिकवत कोण आहे आणि हे होत कसं आहे हे सगळं. त्यानंतर ते सगळं घाबरण्यावालं वातावरण झालंच होतं. आम्ही ट्युशन मधनं घराकडे येणार होतीस आणि अचानक हे सगळं बघून काय त्या भावना काय कशा व्यक्त करणार होतीस? ते लाईक स्पीचलेस होती मी. काही समजत नव्हतं की काय सुरू आहे. हे पूर्ण बाहेर धूर सुरू होता.